हाय हॅलो नमस्कार, मी ऋषली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, स्वामी चरणी प्रार्थना. माझी सर्व काही सकाळची कामं आवरलेली आहे. मिस्टर पण स्कूलला गेलेले आहे, स्वरा पण स्कूलला गेलेली आहे. तर सर्व काही कामे आवरली मी आणि त्यानंतर मग ब्लॉग स्टार्ट केलेला आहे मी. तर काल आम्हाला यायला पण उशीर झालेला होता, तर त्यामुळे मी काही परत शूट नाही केलं. तर चला, आईनं काय आणलं आहे यात्रेवरून, तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला बघूया. आई आई आणि वडिलांची यात्रा खूप छान झाली. त्यांना काहीच त्रास झालेला नाही, पायांचा किंवा सर्दी काही असा त्रास झालेला नाही. त्यांची खूप छान यात्रा झाली आहे. आई कुठे गेली तरी तिला घेण्याची खूप आवड आहे. तिला नातू नाती यांच्यासाठी काही पण घ्यायची खूप आवड आहे. ती कुठे यात्रेला गेली तरी ती नातासाठी किंवा नातींसाठी काही ना काही घेऊनच येत असते. तर हे बघा, नातासाठी तिने बंदूक आणलेले आहे आणि इथे खूप मोठा टॉवेल पण आणलेला आहे. तेथे खूप मोठे मोठे टॉवेल होते आणि त्यानंतर प्रस आणलेली आहे. ही लेदरची प्रस आहे, खूप छान आहे. 100 रुपयाची आहे. त्याचं कापड पण खूप छान आहे. तर तेथे खूप छान वस्तू होत्या आणि ह्या टोप्या पण तिने आणलेल्या आहे. 2 टोप्या आणलेल्या आहे. त्यानंतर मग साखळी ते सर्व काही तिने घेऊन आली आहे. बांगड्या आणलेल्या आहे, त्या तांब्या पितळाच्या अशा बांगड्या आहे. त्या बांगड्यांमध्ये घालण्यासाठी मागे पुढे अशा बांगड्या खूप छान आहेत. त्या पण काचेच्या बांगड्यांमध्ये खूप छान दिसतील. त्या हिरव्या बांगड्या, लाल बांगड्या ह्या बांगड्यांमध्ये घालायच्या. मागे पुढे काचेच्या बांगड्यामध्ये टाकल्यानंतर खूप छान दिसतील. या हिरव्या पण बांगड्या आणलेल्या आहे. आम्हाला हिरवे बांगडी घ्यायची नाही, तर आई म्हणे तुला हिरव्या बांगड्या घे. तर खूप छान आहे, त्या पण बांगड्या खूप छान आहे. आई कुठे पण गेली तरी ती काही ना काही घेऊनच येत असते. तिला घेण्याची खूप आवड आहे. तर ही लाकडी करंडा आहे. तर खूप छान आहे तो पण. तर त्यामध्ये कुंकू भरायचं खूप छान आहे तो पण. मला तर त्याची डिझाईनच खूप आवडलेली आहे. त्याची आकार आणि ते खूप छान आहे. तर त्यानंतर मग तिनं मोत्यांचा हार असा आणलेला आहे. खूप छान आहे. तिकडं तर ते मोत्यांचे हार आणि तेच खूप असतात. तर ही बेंटेकची साखळी आहे. तर स्वरासाठी आणलेली आहे तिने आणि स्वरासाठी ओढणी पण आणलेली आहे. ही पण खूप छान ओढणी आहे आणि शाल पण आणलेली आहे. शाल पण ती खूप छान आहे ती. आणि ती अजून भरपूर शाली आणलेल्या होत्या तिने. जे कोणी येतील भेटण्यासाठी त्यांना पण देण्यासाठी तिने शाली आणलेल्या होत्या. खूप छान आहे ती पण, पातळ मधलेली. तर पर्स पण आणलेली होती ही. तर स्वरासाठी पर्स आणलेली होती ही. खूप छान पर्स आहे, लेदरची पर्स आहे. कापड त्याचं खूपच छान आहे. मला तर खूपच आवडली ती पर्स. मधलं कापड पण खूप छान होतं. त्याचं डबलचं कापड होतं. खूप छान कापड आहे. 2 पर्स आणलेल्या आहे. एक माझ्यासाठी, एक स्वरासाठी पर्स आणलेल्या आहे. दोन्हीचं पण कापड खूप छान आहे. लेदरच्या पर्स आहे. अशा प्रकारे आईनं वस्तू मला गंगासागरवरून आणलेल्या होत्या. जेथे जेथे तिला छान वाटतील तेथून तिने घेतल्या होत्या आणि शंभूसाठी, स्वरासाठी आणि माझ्यासाठी पण तिने वस्तू आणलेल्या होत्या. तर तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंट करून सांगा. कोणत्या कोणत्या वस्तू तुम्हाला आवडल्या तर ते पण लाईक करून सांगा. आणि आमच्या चौघींसाठी पण सेम सर्व सारखंच वस्तू आणलेल्या होत्या तिने. आणि नातींना, सर्व नातींना पण सारख्याच वस्तू दिलेल्या होत्या. तर खूप छान वस्तू होत्या, मला पण आवडल्या. तुम्हाला पण आवडल्या असतील तर कमेंट करून सांगा. कोणकोणती वस्तू तुम्हाला आवडली ती पण सांगा आम्हाला. त्यानंतर स्वरा पण स्कूलवरून आलेली होती. तर हे बघा, शंभू तिचा आय कार्ड घेऊन ती आय कार्डसोबत खेळत होता आणि तो म्हणत होता का मला गळ्यात घालून दे. तर स्वरा बघा ते आय कार्ड घेऊन त्याच्या गळ्यात घालते आणि मग त्याचे
त्याची रिॲक्शन बघा कशी आहे. ते आय कार्ड घातल्यानंतर त्याला खूप छान वाटतं आणि आनंद पण होतो. आणि त्यानंतर स्वरा त्याच्या गळ्यातून आय कार्ड काढून घेते, तर त्याला खूप राग येतो. ते आय कार्ड काढल्यानंतर तो खूप रडतो. मग त्यानंतर त्याचं रडणं झाल्यानंतर मग स्वरा त्याला चॉकलेट देते, तर चॉकलेट खातो. येथे त्याला मी म्हणतो ते चॉकलेट दे मला, तर तो मला चॉकलेट देत नव्हता. तर बघा त्याची ॲक्शन कशी आहे. दारावरतीच हे विकण्यासाठी आलेले होते. तर हे जाळ्या मी घेतलेल्या होत्या, 2 जाळ्या घेतलेल्या होत्या. तर एक बहिणीसाठी देण्यासाठी घेतली होती आणि एक शंभूची आणि स्वराची खेळणे ठेवण्यासाठी मी पण घेतलेली होती. तर त्या जाळ्या किचनमध्येच ठेवलेल्या होत्या. तर दोघांचं पण ते काढून खेळण्याचं काम चाललेलं आहे बघा. तर दोघं पण खेळत आहे त्या झाकणामध्ये. जशी स्वरा करते तसंच शंभू पण करतोय ते बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया. बाय.